नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या प्रदर्शनाने आंदोलनाचे रूप घेतले. अचानक घडलेल्या घटनांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी निषेधाला बळी पडून 5 ऑगस्ट 2024 रोजी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आणि देशातून पळून गेल्यानंतर काही तासांनी शेख हसीना सोमवारी संध्याकाळी गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर भारतात आल्या, जिथे तिने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. सूत्रांनी सांगितले की तिला सेफ हाऊसमध्ये नेण्यात आले आणि ती युनायटेड किंगडमला जाण्याची दाट शक्यता आहे. बांगलादेशमध्ये आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर विरोधी पक्ष देखील आघाडीवर होते. विरोधी पक्षांनी शेख हसीना सरकारविरोधात आघाडी उघडली होती. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने खलिदा जिया यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने जमाव गोळा केला आणि शेख हसीना यांना सत्तेतून बाहेर केले. विरोधकांनी हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान सरकारला विरोधी पक्षाचा सामना करण्यात यश आले नाही. देशात सुरू असलेल्या आंदोलनावेळी लष्कराने सरकारला साथ देण्यास नकार दिला. हिंसक आंदोलनादरम्यान 90 जणांचा मृत्यू झाला. लष्कराने स्पष्ट केले की आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला जाणार नाही. त्यानंतर आंदोलनाबाबत लष्कराचा सॉफ्ट कॉर्नर दिसला. तर मित्रांनो, बांगलादेशात होणारा हा काही पहिला सत्तापालट नाही. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांनी सुद्धा बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक आणि देशाचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्या जीवनावर एक चित्रपटही बनवण्यात आला आहे, ज्याचे दिग्दर्शन भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केले आहे. मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मुजीबुर रहमान यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला, बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कसे काम केले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट बंगाली सोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रजित कपूर देखील या चित्रपटाचा एक भाग होता. यामध्ये त्यांनी पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती आणि 9वे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की जेव्हा पूर्व पाकिस्तान बंगाली भाषेला तिथली राष्ट्रभाषा बनवण्याची मागणी करतो, तेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांनी तसे करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर मुजीबुर रहमान मुस्लिम लीग सोडतात आणि बंगाली ही राष्ट्रभाषा करण्याची मागणी करत मैदानात उतरतात. पाकिस्तानच्या तुरुंगात 9 महिने घालवल्यानंतर मुजीब आपल्या देशात परतल्यानंतर चित्रपटाची कथा सुरू होते. जेव्हा तो आपल्या देशात परततो, तेव्हा तो तिथल्या लोकांना सांगतो की त्याला तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. या चित्रपटाची कथा एका लष्करी उठावाने संपते, जेव्हा तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब मारले जाते. त्यावेळी शेख हसीना आणि तिची बहीण रेहाना या दोघीही जर्मनीत आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने बचावल्या होत्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्याशी संबंधित अनेक प्रमुख पैलूंचा या चित्रपटाच्या कथेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कठीण प्रसंगी मुजीबचे संपूर्ण कुटुंब सोबत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म हुकवर तुम्हाला पाहता येईल. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.